श्रीनगरहून मुंबईमध्ये एक विमान दाखल झालेलं आहे, विशेष विमान दाखल झालेलं आहे। त्यामध्ये काही पर्यटक पहलगाम परिसरातून आलेले आहेत। मुंबईत दाखल झालेल्या त्या अशा काही पर्यटकांशी आमची प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे हिने संवाद साधला। आपण पाहूया। पर्यटक आहेत माझ्यासोबत। तुम्ही विशेष विमानाने आलेले आहेत का तुमच्या आम्ही स्वखर्चाने आलेलो काय आहोत। परिस्थिती आहे? बापरे, म्हणजे खूपच सगळे घाबरलेले आहेत टुरिस्ट लोक। फक्त एवढंच बोलील की तिथचे जे पण ड्रायव्हर आहेत किंवा तिकडचे जे लोक आहेत खूप चांगले आहेत, ते म्हणजे हेल्प करतात आपल्याला। आणि सगळ्यात महत्त्वाचं एवढे लाखो टुरिस्ट असतात तिथे, पण वर एकही सिक्युरिटी नाही, एकही सैनिक नाही आहे। टुरिस्ट लोकांना त्यांनी सेफ ठेवायला पाहिजे, त्यांची काळजी घ्यायला पाहिजे। एवढे लाखो रुपये खर्च करून जातात, पण टुरिस्ट लोकांची सुरक्षा नाही तिथे। पण ज्या ठिकाणी हा हल्ला झाला पहलगाम मध्ये, तिथे तुम्ही गेला होतात का? तेव्हा अशी परिस्थिती काही तुम्हाला जाणवली? अंतरावरच होते। एवढं म्हणजे एवढं घाबरलो होतो, अक्षरशः असं वाटत आम्ही घरी कधी जातो। श्रीनगरहून निघालेलं आणखी एक विशेष विमान मुंबईमध्ये उतरलेलं आहे। काही वेळापूर्वीच हे विमान मुंबईत दाखल झालं। श्रीनगरमध्ये अडकून पडलेले अनेक पर्यटक आता मुंबईमध्ये पोहोचले। या पर्यटकांशी आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी संवाद साधला। आपण पाहूया। पहलगाम से 2-3 किलोमीटर दूर थे। बहुत हम लोग को टेंशन आ रहा था, क्या करें क्या ना करें। हमारा एक्चुअली ट्रेन था 20th का, वो भी मिस हो गया, जो जम्मू में क्लाउड बर्स्ट हो गया उसके वजह से। उसके बाद 4 दिन हम लोग वही अटक के रह गए थे। फिर फाइनली एक फ़्लाइट मिला, उस फ्लाइट से अब भी हम लोग लैंड करे, प्राइवेट फ्लाइट से। गवर्नमेंट की तरफ से भी हम लोग को हेल्प किया गया था, लेकिन हम लोग का फ़्लाइट बुक था, इसीलिए हम लोग ने उनको वो नहीं बोला। और हमारे साथ जो बाकी लोग थे जिनका फ़्लाइट नहीं था, उन लोग को गवर्नमेंट ने भेजा हमारे साथ। सब टूरिस्ट जो आसपास थे वो सब अपने कमरे से भी बाहर निकलने को डर रहे थे, और उन लोग को सबसे सेफ ऑप्शन लग रहा था एयरपोर्ट पे जाके रुकने का। जब हम लोग एयरपोर्ट पे पहुंचे, आज बहुत लोग एयरपोर्ट पे थे जिनका टिकट नहीं था, कुछ नहीं था, और वो गवर्नमेंट की हेल्प ले रहे थे और गवर्नमेंट उनको हेल्प भी कर रहा था। बहुत सारे फ्लाइट गवर्नमेंट की तरफ से उनके लिए अरेंज किए गए हैं आज और कल में। सगळे खूप लोक घाबरलेले आहेत, कधी सगळ्यांना इकडे येईल असे झालेले आहे। आम्हाला इथे येऊन खूप छान वाटतंय की इथे आल्यानंतर आम्हाला खूप बरं वाटतंय। तिथे सगळे लोक खूप घाबरले, पण गव्हर्नमेंटनी पण खूप हेल्प केलेली आहे। तुम्ही किती दिवस तिथे होतात? आमची 20 तारखेची ट्रेन होती, पण ती लँडस्लायडिंग झाल्यामुळे आमची ट्रेन मिस झाली। त्यामुळे आम्हाला मग तिथे स्टे करावं लागलं खूप दिवस पहलगामच्या इथे। राज्य सरकारच्या वतीने जी मदत केलेली आहे, त्या विमानाने तुम्ही आलेला आहात? विशेष विमानाने आलेला आहात? आम्ही विशेष विमानाने नाही आलो। ॲक्च्युली आमचं 24चं फ्लाईट आम्ही बुक केलं होतं, मग ज्यांचं नाही आम्ही त्यांना ते दिलं आणि मग आम्ही आमच्या ह्यानी आलो। इथे येऊन खूप सेफ वाटतंय। तिथे खूप जास्त टेन्स सिच्युएशन होती, आम्ही लिटरली सगळे रडत होते की कधी एकदा जाऊ। काल एकनाथ शिंदेजी पण तिकडे आले एअरपोर्टवरती, तेव्हा एवढं सगळ्यांना बरं वाटलं। आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना हेच सांगितलं की जितका सेफ आपला महाराष्ट्र आहे, तितकं जर का इंडिया पूर्ण सेफ असला, काश्मीर सेफ असला तर खूप बरं होईल। आणि सरकार लवकरच ह्याच्यावरती पाऊल उचलेल्याची खात्री आहे। तिकडचे लोकल्स खूप सपोर्टिव्ह आहेत आणि बाकी सगळं एअरपोर्ट अथॉरिटीने पण खूप आम्हाला मदत केली। तिकडे वेगवेगळे कॅम्प्स होते जेवणासाठी, राहण्यासाठी, तसे खूप सपोर्टिव्ह आहेत। पण फक्त आता सिक्युरिटी तेवढं गव्हर्नमेंट बघेल अशी आम्ही आशा करतो। 75 ये साधारण लोग आए और आज रात तक 480 के करीब मुंबईकर और महाराष्ट्र के लोग हमारे एकदम सुखी तरीके से घर पहुंच जाएंगे। खूप खूप धन्यवाद। तर आपण पाहतोय की 400हून अधिक पर्यटक जे आहेत ते मुंबईत पोहोचलेले आहेत। तर आपण पर्यटकांच्या प्रतिक्रिया देखील ऐकल्या। जे पर्यटक श्रीनगरमध्ये आणि जम्मू काश्मीरमधल्या इतर काही भागांमध्ये अडकून पडलेले होते, ते सगळे पर्यटक आता हळूहळू परततायत। राज्यामध्ये विशेष विमानांच्या अनुषंगाने त्यांना आणलं जातंय मुंबईमध्ये। आणि एक फ्लाइट काही वेळापूर्वी राज्य सरकारने जे अरेंज केलेलं होतं, ते फ्लाइट दाखल देखील झालेलं आहे। त्याही फ्लाइटमधनं जे लोक परतलेत, त्या लोकांनी सुद्धा, त्या नागरिकांनी सुद्धा आपापले अनुभव कथन केलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।